रितेश यादवला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. रितेश यादव मॅन ऑफ द मॅच. खरं तर एक बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. योगेश वाघ, रितेश यादव 15 बॉल 30, 15 चेंडू आणि 30 धावा. रितेश यादव मॅन ऑफ द मॅच. रितेश यादवने पहिल्या 7 बॉलमध्ये 3च बनवल्या होत्या. तिथून पुढे तो मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला. विजय मंडप डेकोरेटर्स जितूबाई, आपले हार्दिक स्वागत. या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी जितूबाई आपल्यालाच विनंती करेन. आइए जितूबाई, विजय मंडप डेकोरेटर्स यांच्या शुभ हस्तेच आपण हा पुरस्कार वितरित करूयात. रितेश यादवला आपण हा पुरस्कार देतोय. रितेश यादव, या रितेशजी यादव, जितूबाई यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. विजय मंडप डेकोरेटर्स हा शामियाना ज्यांनी उभारला, या मैदानाचं सुशोभीकरण ज्यांनी केलं, त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात येतं. प्रथमतः ही क्रिस्टलची ट्रॉफी आहे, त्याच्या पुढे आपण देणार आहोत ते अर्थातच ही आकर्षक ॲटिट्यूड कलेक्शनची टी शर्ट्स देण्यात येईल, जी आम्हाला कृष्णाजी मोरे यांच्या माध्यमातून लाभली आहे. रिओचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. रिओ एनर्जी ड्रिंक आम्हाला लाभलेली आहे, रिओचे विशेष करून आभार. एक कैप है प्रदीप स्पोर्ट्स माध्यमातून. रितेश आपको बाद में दी जाएगी. रितेश की चर्चा करिए. रितेश क्या कहना चाहोगे? पहले 7 बॉल पे केवल 3 बनाए थे आपने, उसके बाद जो परफॉर्मेंस रहा, उसके बाद अपने एक अच्छा परफॉर्मेंस देखने मिला. क्या कहना चाहोगे आपके इनिंग के बारे में, और एसबी थंडर्स की जीत में आप एक अहम किरदार निभाए हो, उसके बारे में क्या कहना चाहोगे? पहले तो मेरे बैट को बॉल नहीं लग रहा था. मैं सोचा अभी क्या करूं, बट मैं सोचा ये डू और डाई मैच है, हमको जीतना ही था ये मैच कैसे भी करके. तो मैं बोला, वैसे भी हमारे पास ज़्यादा बैट्समैन नहीं थे, तो उन्होंने बोला था कैप्टन ने कि लास्ट तक खेलना है. तो मैं वही सोच रहा था कि लास्ट तक खेलना है, आगे का आगे देखेंगे. कोलंबोली प्रीमियर लीग खेलते वक्त कैसा फीलिंग है? अंदर बैटिंग पे जाने के बाद कैसा लगता है इधर का एटमॉस्फेयर? कितना एंजॉय करते हैं आप? नहीं, कोलंबोली प्रीमियर लीग तो साल में एक बार आता है, तो हमें अच्छा खेलना ही है, अपना गेम दिखाना ही होता है. और बहुत अच्छा आयोजन किया है, ऐसे ही हर साल करते रहे. हम जैसे युवा लोग को अच्छा चांस दिया है. आप युवा लोग तो हो, मगर वो रिवर्स का क्या क्या मतलब है? रिवर्स आप जैसा खेलते आ रहे हो, प्रैक्टिस कितना करते हो रिवर्स शॉट के लिए? चला, ऑल द बेस्ट आहे तुम्हालाही. तर आणखी एक महत्वाचा सामना संपला. एसबी थंडर्स टीमने ही मॅच जिंकली आहे. धन्यवाद. रितेश यादव, राजा पाटील यांच्या माध्यमातून 2222 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला देण्यात येत आहे, जे ऑनलाईन आहे. जीपेचा जमाना आहे, आता कॅश म्हणायलाच नको. राजा पाटील यांच्या माध्यमातून 2222. आणखीन एक महत्वाची मॅच रामदास शह प्रतिष्ठान आणि त्याच्या अगेन्स्टची मित्रमंडळ मैदानावरती पाहायला मिळते. खरं तर डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन टीमने सात धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 7 ला 1 सागर सुतार आणि त्याच्या साथीला सुहास खरे
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजीमध्ये फेरबदल. अविनाश पहिला षटक इथे संपला. पहिल्या षटकाच्या अंती 7-1 आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. ॲक्शन रिप्ले पहा. हा बॉल जिथे मात्र ऑफ ब्रेक पाहायला मिळाला होता. अक्षय सरोदे यष्ट्यांच्या पाठीमागे आहे. होय, मी SK साऊंड अँड इव्हेंटचं विशेष करून आभारी आहे. आता मला सकाळच्या सत्रामध्ये आवाज पुन्हा एकदा गाणी ऐकायला मिळतील, कारण श्री मित्रमंडळाची मॅच आहे. या पण गाण्याकडेही वळूयात थोड्याच वेळामध्ये. गीतांची मैफिल तुम्हाला ऐकायला मिळेल. गोविंदा गोरे गोलंदाजी मार्कवरती येतात. आमचे उदयजी पवार यांच्या या कळंबोलीतील सर्वाधिक लाडका आणि जवळचा खेळाडू. 7-1 गोविंदा गोरे गोलंदाजी मार्कवरती. गोविंदा गोरे जवळचे मित्र आणि अगदी त्याच वेळेला एक चांगला दोस्त म्हणून त्यांच्याकडे ते पाहतात. त्यांना पण पाहतोय गोविंदा गोरे. 7-1 रिव्हर्स अटेम्प्ट केला. पहिलाच बॉल झेल टिपला गेला. सुहास करे बाद. गोविंदा गोरे आला, विकेट घेऊन गेला. फलंदाज बाद. क्या बात आहे. गीत तुम्ही ऐकलं आणि हा फ्लॅग पहा. भारताचा तिरंगा. खरं तर शेजारी असणाऱ्या इमारतीवरती ना 365 दिवस हा तिरंगा पाहायला मिळतो. तो उतरवला जात नाही. खरं तर कौतुकाची बाब आहे. तिथे असणारे जे मात्र रहिवासी आहेत त्यांचेही. 7-2 डावे यष्टीच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. इथून दंडित करण्यात येते गोलंदाजाला. पहा ना, दिवस बदलतात, वेगवेगळा झेंडा आपल्या हातात येतो. आज संघांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय, त्यांच्या हातामध्ये पहिल्या दिवसामध्ये कोणता वेगळा झेंडा होता. बाजूला असणाऱ्या इमारतीवरती केवळ एकच झेंडा फडकतो, तो तिरंगा आहे. 8-2 लोअर फुलटोज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी. धाव येत असताना पाहिलं मी तरी एक पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. सनी रॉय खरं तर साऊथ आफ्रिकावरून हा सामन्याचा आस्वाद घेतात. आणि गोविंद गोरेने जर का हॅट्रिक घेतली ना, तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राईज. 10-2. आता साऊथ आफ्रिका करन्सीमध्ये पैसे येणार का इंडियन करन्सीमध्ये, आणि ही गोष्ट केवळ एकाच व्यक्तीला ठाऊक आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. इथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अवांतर धाव येतात. गोविंद गोरेची वाईटची एक्सप्रेस थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अवांतर धावा त्याने 3 कर्ज गेल्यात, त्याच्यावरती प्लसही झाल्यात. ॲक्शन रिप्ले पहा. हा जास्तीचा बाहेर ठेवला होता बॉल. अक्षय सरोदे चांगले यष्टीरक्षण. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळला. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलं आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल येते आहे. दुहेरीचाही प्रयत्न झाला आहे. सेकंड रन कंप्लीट. 2 झाल्यात. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 13 आहे. 13-2. मला वाटतं की मी 2 वर्षापूर्वी या स्पर्धेला जॉईन झालो आणि त्या वेळापासून 2 ते 3 वेळेला नवे तर अनेक वेळेला मी या गोष्टीचा उल्लेख केला. अनेक TV शोज SK इव्हेंट्सने
आपण सातत्याने केलेले आहेत. आडवा बाटने ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न झाला, सेकंड रन कंप्लीट. गोविंदा गोरे विकेट तर मिळवली त्यांनी, परंतु आता मात्र 3 बॉलमध्ये 8 धावाही खर्च केल्यात. 3 बॉलमध्ये नव्हे, हमजा खान मला वाटतं 2च बॉलमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, पुढच्या 2 मध्ये 8 धावा आल्यात. संघाची धावसंख्या धावलकावरती आहे ती 15. 15ला 2. 3 चेंडूचा खेळ या षटकातील संपला. आडव्या बॅटने ऑन साईडला क्षेत्ररक्षकाला शोधलंय, त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा सागर सुतारच्या बॅटमधून षटकार. ऑन साईडला षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 म्हणले, 2 फलंदाज बाद. सख्या मित्रावरती जर काय षटकार आला तर गाणं कसं वाजणार. 14 धावा खर्च केल्यात गोविंदा गोरेने. मी काल उल्लेख केला होता की अक्षय सरोदे आणि बॉबीच्या मैत्रीच्या शपथा खाल्ल्या जातात, परंतु गोविंदा गोरे आणि अगदी त्याच वेळेला उदय पवार यांच्या जिवलग मैत्रीच्या शपथा दिल्या जातात. बॉल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळतात. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 23ला 2 आहेत. 23 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. गोविंदा गोरे अद्याप 5 बॉलमध्ये 16 धावा त्याने खर्च केल्यात. 5 चेंडूमध्ये 16 धावा अद्याप त्याच्या या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचली. धावा येत आहेत. विकेट जरूर गमावल्यात, परंतु सागर सुतार 5 बॉल 12 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं होतं. कॅच ड्रॉप. जिथे मात्र या गाड्या एकाच एंडला आल्या होत्या. दोन्ही खेळाडू एकाच एंडला गेले होते. परेश नाटेकर जवळपास सेकंड जिथे मात्र दुसऱ्या एंडला पोचलाही होता. धाव नाकारली सागर सुतारने. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 24ला 2. चला लाईन DRS घेतलाय. रनआउट साठी DRS नितीनजी म्हात्रे. आज नितीनजी म्हात्रे जास्तीचे बिझी असतील, कारण ड्रेस कोड त्यांचा कालच चेंज झाला. नितीनजी म्हात्रे यांना शुभेच्छा आहेत. कालच त्यांचा ड्रेस कोड चेंज झालाय. जयमान एलायजी नॉट आउट. बॅटर नॉट आउट आहे. 2 धावा एकच धाव इथून कंप्लीट झाली. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. परेश नाटेकर ही धाव इथून मात्र कंप्लीट झालेली पाहायला मिळाली. मैदानावरती जिथे मात्र आणखीन एक लेजंड रवीजी यांना तुम्ही पाहताय. एक चांगलं असं व्यक्तिमत्व आहे. हाईट कम फाईट ज्यादा त्यांना तुम्ही पाहताय. कळंबोलीकरांनी मला दाखला दिला, सूट आहे तुम्हाला, त्यामुळे मी सर्वांबद्दल व्यवस्थित बोलू शकतो. म्हणजे संतोषजी खरात यांना देखील तुम्ही पाहताय. खरं तर त्यांची स्वतःची कॅटरस आहे, परंतु पॉप्स म्हणून त्यांनाही ओळख आहे. धावलकावधी 24 आहे. 2 फलंदाज बाद. चला टायमर ऑन आहे. अक्षय टायमर ऑन आहे. 7 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहात. हा डगआउट रामदास शाळा प्रतिष्ठान या टीमचा तुम्ही पाहताय. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण कौतुक करायला हवं ते आदरणीय तुकारामजी सदक साहेब, श्रीकांतजी फाळके साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. अविनाश जाधवने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात आलंय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. इनसाइड आउट केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. दर्शनला आपण पाहतोय. चांगला थ्रोईंग आर्म्स पहा नाही या खेळाडूचे किती चांगले आहेत. इथून मात्र फेकी चांगली येत असताना पाहायला मिळते. दर्शनला तुम्ही स्क्रीनवरती पाहता. अक्षय सरोदे म्हणतो माझ्या संघातील हा युवा चेहरा आहे.
जी मी शोधला आहे किंबहुना त्याला संधी दिली आहे. युवा वर्गावरती जास्तीचा भरोसा करणारा अक्षय सरोदे आहे. कारण गतवर्षी जर का त्याने स्पर्धा जिंकली असेल श्री मित्र मंडळाने, त्याच्यावरती असणारे सर्वाधिक युवा चेहरे होते. 25ला 2 आणि म्हणून की काही युवकांना जास्तीची संधी देणं. युवा खेळाडू कधी काही करू शकतात. मग अगदी रितेश यादवला मागील मॅचमध्ये तुम्ही पाहिलं, रबाडा असेल, एकाच मॅचमध्ये 6 विकेट हॉल राहिलाय तो. खोलातला बॉल होता, समोर केला, सरळ बॅटने डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक तैनात. प्रतीक ठाकूर देखील म्हणतो माझ्याकडे CID आहे, मला कसलीच भीती नाही. CID माझ्याकडे असल्या कारणास्तव कोणाला ईडी लावण्याची गरज नाही, परंतु आम्ही सामने जिंकू शकतो. परंतु त्याच प्रतीक ठाकूरच्या CIDने मोक्याच्या क्षणी कॅच ड्रॉप केला होता आणि तोही प्रणय पोपेडाचा झेल, प्रणय नाही सुरेशचा होता, सुरेश मोहितेचा. 26ला 2. 51 धावा इथून पुढे बनवू शकतात. आडव्या बॅटने ऑन साइडला सागर सुतार च्या बॅटमधून धमाका, आपला फटकाय हा 440चा झटका, षटकार. धावलकावरती 2 फलंदाज बाद. हा सामना प्रभात अंबोरेही देव पाण्यात ठेवून बसला असेल या सामन्यासाठी. आज प्रभात अंबोरे सपोर्ट करेल. काल आपण पाहिलं स्वर्गीय संभाजी वॉरियर्स आणि दोस्ती 11 झेनिथ कन्स्ट्रक्शनला सपोर्ट करत होते. सिंगल येत असताना पाहिला मी ते धावलकावरती 32 आहेत, 2 फलंदाज बाद, 33 बनल्या. खरं तर ड्रेस कोड्स परमनंट या कळंबोली प्रीमियर लीगने काही खेळाडूंना चेंज करावं लागले. त्यामध्ये आमचे नितीन म्हात्रे आहेत आणि आता मला वाटतं राजनजी सोना आहेत. 33ला 2. 33ला 2 फलंदाज बाद झालेत. सामन्यामध्ये पकड मजबूत करावी लागणार आहे. विकेटचा राखणा भरावा लागेल अविनाश जाधवला, कारण 16 धावा त्याने खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला केला, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. 3 षटकांचा खेळ संपला. 34 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पाणी मैदानाच्या आतमध्ये जात आहे, स्टॉप होईल पाणी मैदानावरती. 34ला 2. रामदास शेवाळ प्रतिष्ठान अध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी फाळके साहेब, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. याही जगदंबेचं आई अंबेचं हे गीत तुम्ही ऐकलात, त्याचं कारण देखील तसंच आहे की श्री मित्र मंडळाचा सर्वाधिक मोठा गरबा तर या कळंबोलीमध्ये होतो आणि सर्वाधिक जुनं असं मित्रमंडळ म्हणून या मित्रमंडळाकडे पाहिलं जातं. धावलकावरती धावा एकंदरीत बनल्यात त्या आपण पाहतोय. धावलकावरती 34 आहेत, 2 फलंदाज बाद. 34ला 2. गोलंदाजीमध्ये फेरबदल, अक्षय सरोदे स्वतः आलाय. गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाजी मार्कवरती. 10 बॉल 21 वरती सागर सुतार, 2 बॉल 2 परेश नाटेकर. त्यावेळेस चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे.
34-2. 34 धावा फलकावरती आहेत. अक्षय सरोदे पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. अक्षय सरोदे हे एक अद्भुत रसायन आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याचं असणं, त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी, त्याचं यष्टिरक्षण. यावेळेला आडव्या बाटणी घेण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. आणि असा खेळाडू प्रत्येक संघामध्ये असायला हवा असं प्रत्येकजण या गोष्टीकडे लक्ष निश्चित वेधत असतो. अक्षय सरोदे एक अद्भुत रसायन म्हणून मी त्याला आवर्जून म्हटलं, कारण त्याची गोलंदाजी चांगली आहे. त्याच्याकडे सिंहाची तडफ आहे. आक्रमकता आणि आत्मविश्वास नेहमीच चांगला पाहायला मिळाला आहे. ऑफ द बॅट आहे कॅम्पास 22. धन्यवाद कदम साहेब. 34 आहे, 35 म्हणल्या. 35-2. अक्षय सरोदे अद्याप 2 बॉल आता आले. धाव त्याच्या अगेन्स्ट आलेली नाही. पस्तीसला 2. क्षेत्ररक्षक जवळ उभा करण्यात आलाय सागर सुतारसाठी. सागर सुतार चांगलीच बॅटिंग करतोय. चांगले स्ट्रोक आले त्याच्या बॅटमधून. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल यदा कदाचित बॅटला स्पर्श झाला असता तर संदीप तुबेनं बॉल सोबतच बाउंड्री लाईनवरती धावं लागलं असतं. एक चांगला कट पाहायला मिळालाय. एक झेल या क्षेत्रामध्ये संदीप तुबेने टिपला आहे. आणि म्हणून की काय त्यांचं हे तिथे उभं राहणं संघाच्या पथ्यावरती पडू शकतं. अक्षय सरोदे पुन्हा एकदा कट केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव निश्चित. चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. धावा मिळतील त्याच्यावर. हा येतोय चौकार. मित्र मंडळ विकेट मिळालेला नाही आहे. धावा मातेचा केला जातोय आणि डीजे देखील करतोय. कोलातला बॉल पायाच्या अगदी मधोमध. बॅटची कडा घेतली आहे. सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडती आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 ऑन दी बोर्ड. शुभचा बॉल येणं बाकी. या षटकामध्ये 5 आल्यात. पहा, काळजी घ्या तुमच्या चिरंजीवाची, कारण एक खेळाडू जर का कॅच टिपायला धावत आले तर अघटित घटायला नको. 40-2. 40-2 आहेत. शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी या षटकातील. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला दोस्ती 11 आणि स्वर्गीय संभाजी वॉरियर्स. नेक्स्ट मॅच. चौकार येतोय. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 44 बनल्यात. 2 फलंदाज बाद. या पण ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. चव्वेचाळीसला 2. मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र सामना पाहायला मिळतोय. श्रीमित्र मंडळ आणि त्याच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत. 44-2 आहेत. हॅट्रिक बॉय गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत आहे. रामदास शिवाळे प्रतिष्ठान आणि श्रीमित्र मंडळ या स्वरूपाची लढत तुम्ही पाहत आहात मैदानाच्या आतमध्ये. एक ग्रुपमधली मॅच आहे. श्रीमित्र मंडळ आणि रामदास शिवाळे प्रतिष्ठान. रामदास शिवाळे प्रतिष्ठान संघाने 2 मॅचेस जिंकलेत. श्रीमित्र मंडळ टीमने 1 मॅच जिंकलेली आहे. हा सामना सर्वाधिक महत्त्वाचा आहे. इथे जिंकले तर स्पर्धेतलं अस्तित्व कायम राहील.
डॉक्टर कृपा संपर्क साधा. 44 बनल्यात, 2 फलंदाज बाद. डॉक्टर मी लक्षवेधन कृपा संपर्क साधा. आम्ही विशेष आभारी आहोत. खरं तर डॉक्टर एक क्रॅम्प आलाय. मेडिकोवर्स हॉस्पिटल नवी मुंबई असायचे स्वतः प्रथम उपचार तज्ज्ञ आमच्यासोबत उपस्थित आहेत. डॉक्टरांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. गोविंदा गोरे 45ला 2. 45ला 2. स्क्रीनवरती कुणालजी दाते सर यांना तुम्ही पाहताय. आवाज IPLचा आज कळंबोलीमध्ये प्रथमच मला वाटतं कळंबोलीमध्ये कुणालजी दाते सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या मैदानावरती. धावफलकावरती 45, 2 फलंदाज बाद. ला 2 आहेत. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डाऊन दी ग्राउंड, ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट मारला, ग्रेट मारलाय. परेश नाटेकरच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय. समोरच्या बाजूला षटकार येते परेश नाटेकरच्या बॅटमधून. 51 धावा रामदास शाळा प्रतिष्ठान या टीमच्या. अर्धशतक कंप्लीट. 51 रन्स ऑन दी बोर्ड. सुहास करेने जे बोललो होतं ना ते करून दाखवलंय. 50-55 आम्ही बनवणार. आणि परेश नाटेकर याच्या बॅटमधून षटकार आला. श्रीकांतजी फाळके यांच्या माध्यमातून 500 रुपये दागदार. आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार नंबर 2. उदयजी पवार साहेब 2 षटकार आलेत. संघाची धावसंख्या आता मात्र 57 बनल्यात. 57 ऑन दी बोर्ड. 3 बॉलचा खेळ आहे ना बाकी. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. दोस्ती 11 आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल ते अर्थातच स्वर्गीय संभाजी वॉरियर्स. प्रभात आलाय का? कारण ही मॅच प्रभातसाठी महत्वाची आहे. हा सामना जर का श्री मित्रमंडळाने जिंकला तर प्रभातचं अस्तित्व कायम राहणार आहे. हा बॉल डॉट येतोय. अक्षय भुसारेला आपण गोलंदाजी करताना पाहत आहोत. 2 षटकार 2 निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाले आहेत. अक्षय भुसारे हा पहिला गोलंदाज आहे ज्याने या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. त्याच्या अगेन्स्ट धावा आल्यात. धावफलकावरती 57, 2 फलंदाज बाद. चेसेबल आहे. शेवटचा बॉल येणं बाकी. चला टॉस साठी या स्वर्गीय संभाजी वॉरियर्स टीम कॅप्टन आणि त्याच वेळेला दोस्ती 11 हेलिकॉप्टर लुक दिला. क्षेत्ररक्षक पोचतो चेंडूच्या खाली. झेल टिपण्यात आलाय. तिथे मात्र गोविंदा गोरेच्या माध्यमातून फलंदाज बाद. 57 बनल्यात. 58चं टार्गेट. चला टॉस करण्यात येईल. सचिन ठोंबरे या ठिकाणावरती उपस्थित आहेत. दोस्ती 11 आज कॅप्टन बोलेगा. आज कॅप्टन का बर्थडे. आज कॅप्टन बोलेगा. आणि आवर्जून अरविंद मी आधीच सांगतोय कारण स्वतः विजय शेठ कानावकर साहेबांनी सांगितलंय जो कॅप्टन बोलणार नाही 2 धावांची पेनल्टी द्या. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो आहोत. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. संदीपजी खलाटे साहेब ही आपल्याला विनंती आहे. या अजय साहेब दोघांनी या आणि बुवा आपण देखील या. टॉस करण्यात येतोय. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करतो आहोत. अजयजी सूर्यवंशी साहेब, संदीपजी खलाटे साहेब आणि स्वतः बुवा यांना आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल. संदीपजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. मी मान्यवरांना विनंती करेन आपण देखील जॉईन व्हा. टॉस करण्यात येतं.
संदीपजी भगत साहेब यांना विनंती करूया, आता आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. हेड इज अ कॉल. टेल आला टॉस अरविंद ढेकळेने जिंकला. अरविंदला बोलावंच लागणार आहे, कारण आज जन्मदिवस आहे. चला, तो फिल्डिंग करतोय. एक धावांची पेनल्टी द्यावी लागणार. शेटनी माझं जर सांगितलं तर पेनल्टी घ्या. चला, टॉस झालेला आहे. टॉस जिंकला तो दोस्ती 11 टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. आवाजामध्ये बदल करूयात. या IPLचा आवाज आज आपल्याला प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. आणि या आपण कुणालजी दातेसर यांचा आवाज ऐकूयात. या सेकंड इनिंगमध्ये रन चेजला सुरुवात होईल. लक्ष आहे 58 धावसंख्येचं. संदीपजी कलाटे साहेब यांना आपण पाहत आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रदीप स्पोर्ट्स एक सर्वाधिक मोठं दालन या विभागाचंच नव्हे तर या रायगडाचं. आणि लेदर बॉलमध्ये सातत्याने लेदर बॉलच्या अनेक किट्स असतील, बॅट बॉलपासून ट्रॉफीजपासून एक सर्वाधिक मोठं दालन आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीच्या शेजारी आहे. आणि प्रदीप स्पोर्ट्सचे सर्व आपल्यासोबत आहेत. चला, बॅटर आलेत, घाई करा, वेळ वाचवा. आज 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला, घाई करा आणि पुढच्या सेमीफायनल आणि फायनल या 6 षटकांच्या कव्हर करायच्या आहेत. थोडी घाई करा. धन्यवाद जयेश भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकलात. कळंबोली प्रीमियर लीग 2026 स्पर्धा मानाची सन्मानाची KPL आणि त्यातल्या त्यात श्री मित्र मंडळ आणि रामदास शेवाळे प्रतिष्ठान या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वाचा सामना रंगतोय, जिथे टार्गेट सेट झाले. लक्ष्य आहे 58 धावांचं. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल, रनचेसचा फुल टॉस आणि इथे मिडॉनला झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. परेशने हा झेल सोडलाय. सोडू नको तू झेल, अन्यथा होशील फेल. कारण इथे कळंबोली प्रीमियर लीग आता प्रत्येक पाऊल तुम्हाला योग्यतेने टाकायचंय. 20 मिनिटाचा टाइमर सेट आहे स्टॉप वॉचवर. त्याच्यामुळे पहिले जे 4 षटक आहे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त सजवावा लागेल. श्री मित्र मंडळच्या समोर एक टार्गेट सेट झाले ते 58 धावांचं. आणि मी म्हणेन चांगलं टार्गेट आहे सकाळच्या सत्रामध्ये. परंतु आता हळूहळू या मॅचमध्ये धावा व्हायला सुरुवात झालेली आहेत. धावा येत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते प्रेक्षकांची. हीच तर खरी ओळख आहे KPL ची. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न चांगला होता, चांगली फिल्डिंग सागर यांच्याकडून. दोन धावा 2 बॉल नंतर. समोर मारलाय फटका, सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी KPL सिक्सर. तीन संघ जर का पुढे आले तर आपण ड्रॉ करणार आहोत. याच्याकडे आवर्जून लक्ष वेधेत. 3 संघ जर का पुढे येतात तर. थँक्यू. 111 षटकार झालेत. पुढे सरसवत हुक शॉट मारलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फाईन लेग लॉंग लेगच्या मध्ये. तिथे फिल्डिंग चांगली आहे अक्षय सावंतची. बॉलला आतमध्ये ढकलले तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतील. फलंदाज अक्षय सरोदेला. अक्षय सरोदे चांगली बॅटिंग करतो आणि विशेष म्हणजे समोर डाऊन द ग्राउंड मारणं एवढं सोपं नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये बॉलच्या लाईन मध्ये येणं, समोर खेळणं. चांगला फटका तिथे सजवला. PTC लाईव्ह वर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट सुरू आहे. मगाशी सांगण्यात आलं 111वा तो षटकार होता नेल्सन आकडा. 111 सिक्सर. सुहास करे सध्या गोलंदाजीसाठी. ओ काय फटका आहे. बॉल हवे त्या इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. बॉल 1 टप्पा घेत सीमा पार. येतोय आणखीन एक चौकार.
थँक्यू. खतरनाक बॅटिंग, बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे आणि त्याच्यामध्ये पाय इनसाइड आउट काय फटका सजवलाय. नेत्रदीपक, डोळ्यांचं पारणं अक्षरशः फेडलंय या फटक्याने. असे फटके ज्या वेळेला लागतात त्यावेळेला मंत्रमुग्ध होतात प्रेक्षक देखील आणि आपसुकच डोळे दिपवणारा हा स्क्वेअर कट देखील पाहायला मिळतोय. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अक्षयच्या बॅटमधून दमदार चौकार आणि पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या 18. हॅलो. सन्माननीय मुकादम हनुमंतरावजी पिसाळ साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने हनुमंतरावजी पिसाळ यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय सर. डिफेंडिंग चॅम्पियन मैदानामध्ये खेळत आहेत आणि मागच्याच KPL मध्ये याच अक्षयने बाईक जिंकली होती, ती मोटरसायकल. आणि त्यामुळे तो जो अंदाज आहे त्याच्या बॅटिंगचा निराळा आहे. 17 धावांची खेळी, 5 बॉलमध्ये आक्रमण पहिल्या ओव्हरपासून सुरू केलंय. मग अशी आल्याला कोणीतरी उच्चार केला की भरपूर धावा केल्यात पहिल्या इनिंगमध्ये. परंतु क्रिकेट असा खेळ आहे, जोपर्यंत सेकंड इनिंगचा शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत तुम्ही भाकीत करू शकत नाही कुठला संघ इथे जिंकेल. श्री मित्रमंडळ दिग्गज संघ आहे, डिफेंडिंग ताज त्यांच्या डोक्यावर आहे आणि त्यामुळे तो जर वाचवायचा असेल, तो ताज डिफेंड त्यांना करायचा असेल तर असाच खेळ करावा लागेल. परंतु समोर देखील तेवढाच तगडा संघ आहे, रामदास शेवाळे प्रतिष्ठान. लॅप स्वीप मारलाय, फाईन लेगला बीट करून जाईल सीमारेषा पलीकडे. बॉल ट्रॅव्हल होतोय, 4 धावांसाठी चौकार. प्रशांतजी वाडकर, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. व्यासपीठाच्या आजूबाजूला शेजारी जेवढी काही वाहनं आहेत किंवा प्रवेशद्वाराच्या अगदी समोर ती लवकरात लवकर बाजूला काढून घ्या. धन्यवाद. आणखीन एक चौकार येईल. बॅक टू बॅक चौकार येत आहेत, लगातार चौकार येत आहेत, टाळ्यांचा गजर वाढतोय, प्रेक्षक खुश आहेत. खतरनाक बॅटिंग पहिल्या पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयने आता सुरुवात या ओव्हरच्या दरम्यान दर्शनच्या बॅटमधून सलग ते चौकार येत आहेत. लॅप स्वीप चांगले मारतोय, बरोबर गॅप शोधतोय, दबाव बनवलाय त्याने आयुष मेहतावर. टीमची धावसंख्या 26. हा बॉल चांगला आहे. ओ, रनआउट चान्स देखील होता नॉन स्ट्रायकर एंडला आणि ती अपील सुरू झाली आहे. कदाचित बेल्सला ट्रिप करून बॉल गेलाय, त्याच्यामुळे काही घडू शकतं. मॅच मध्ये कमबॅक देखील होईल. टीव्ही अंपायर अरविंद ढेकळे, बड्डे बॉय यांच्याकडे हा डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच जो नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर आहे अक्षय सरोदे, त्याच्या हृदयाची धडधड आणि डगआउट मध्ये आता एक शांतता पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व काय. डिसिजन पेंडिंग होता आणि तो आलेला आहे OUT आउट. त्याचं कारण आता ते स्क्रीनवर दिसेल. फलंदाज इथे बाद घोषित करण्यात आलाय, कारण ऍक्शन रिप्ले पा PTC लाईव्हवर जो हिट झाला स्टंपला आणि बेल्स तिथे ट्रिप झाल्या. सुहास यांनी दाखवलाय रस्ता तंबूचा. मी मगाशी म्हणूनच म्हटलं होतं क्रुशियल असतात ज्यावेळेला डिरेक्ट हिट होतात आणि तेच झालं. अक्षयला जावं लागलं, चांगली बॅटिंग करत होता, परंतु दुर्दैवीरित्या
तो आउट होतोय. टीमची धावसंख्या 26. एक फलंदाज बाद. 58च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आज शेवटचा दिवस प्रजासत्ताक दिनी फायनल KPL ची तुम्ही अनुभवाल. स्वर्गीय मनोहर शेठ बाळाराम खानावकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय विजय शेठ खानावकर नगरसेवक पनवेल महानगरपालिका नवनिर्वाचित नगरसेवकांनी या परिसराचं नेतृत्व सातत्याने ते करतायत. हनुमंत चौदर मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर दिनेश पोपेटा DG पोपेटा कन्स्ट्रक्शनचे ते प्रोप्रायटर आहेत. रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीचं आयोजन म्हटल्यानंतर रॉयल आयोजन कळंबोली प्रीमियर लीग पर्व 6 तुम्ही अनुभवताय. आज प्रजासत्ताक दिनी या स्पर्धेची फायनल तुम्ही अनुभवाल आणि त्याच्या अगोदर एक महत्वाचा सामना जिथे 58च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धावा झालेल्या 26-26. एक फलंदाज बाद. हॅपी सिंग न्यू बॅटर. शेवटच्या क्षणाला फक्त गाईड केलं. हो काय फिल्डिंग आहे. सागरने बॉलला बरोबर आतमध्ये ढकललं गलीच्या फिल्डरच्या हातात. तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 27. 10 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. रिक्वायर रन रेट 9च्या वर आहे. त्याच्यामुळे हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल. 20 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 20 बॉल 31 रन हे समीकरण. हॅपी सिंग न्यू बॅटर मैदानामध्ये. सध्या तरी स्कोर बोर्ड हॅपी आहे. टीमसाठी श्री मित्र मंडळचा 27 धावा. एक फलंदाज बाद. डिफेंडिंग चॅम्पियन मैदानामध्ये खेळत आहेत. दर्शन खेळतोय 10 धावांवर 2 लॅप स्वीपचे चांगले फटके त्याने दाखवले. 2 चांगले स्वीप. ओ शेवटच्या क्षणाला परत एक वेळा बॅटचा चेहरा उघडला आणि आता इथे अपील होते आहे. रनआउटची टीव्ही अंपायरची मदत परत एक वेळा घेण्यात आली आहे. सुहास 7 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झालेला आहे. स्टॉपवॉच आता स्टॉप आहे. थोडं वेळेत मॅचेस होऊ द्यात. जास्तीचे सामने आहेत आणि जी काही वाहनं घेऊन येणारे वाहन चालक आहेत त्या सर्वांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामध्ये आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आमदार स्वतः या ठिकाणी येतील. अगदी विक्रांतजी पाटील साहेब आमदार त्यांची उपस्थिती होईल. अनेक आमदार आणि त्याच वेळेला अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी येतील. कारण विजय शेठ खानावकर साहेब नॉट आउट अ बॅटर यांच्यावरती असणारं प्रेम. त्यामुळे वाहनं पार्क करताना कृपा करून चांगल्या ठिकाणी सुस्थळी पार्क करा याच्याकडे आम्ही लक्ष देतोय. धन्यवाद. 28 धावा झाल्या. 28. शेवटचा बॉल आता शिल्लक या ओव्हरचा. 30 धावांची गरज आहे. 19 बॉलमध्ये 19 बॉल आणि 30 धावा. आयुष यंगस्टर आहे. चांगले फिरवतोय बॉल. पडल्यानंतर थोडासा बाहेर. पंचांचा इशारा वाईड. दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवर विकेट कीपरचा. परंतु त्याच्या अगोदरच पंचांनी वाईट कळवला आणि मग ती निराशा पाहायला मिळाली. डॉट बॉल. वाईट बॉल. शेवटच्या क्षणाला लेट कट केलाय. तिथे खराब फिल्डिंग. बॉल चाललाय गलीमधून सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. 4 धावा मिळतील. चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद आहे. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 25 धावा. रिक्वायर रन रेट 8.33. 8.33च्या सरासरी आता बॅटिंग करायची आहे. खरं रन रेटचा विचार केला तर तो 16.50 आहे.
पुढचा बॉल. ओ पिकअप शॉट उचललाय, बॉलला पाठवलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला शॉट, पिकअप शॉट इथे बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा येत असताना आणखीन 4. टीमची धावसंख्या 37, 37 धावा. खतरनाक बॅटिंग. आता हॅपी सिंग टीमच्या प्रत्येक समर्थकाला हॅपी करतोय. हॅपी परत उचललाय बॉलला, डीप मध्ये आता फिल्डर सेट आहे. अक्षयने झेल टिपलाय. फलंदाज हॅपी. बॅक टू द पॅव्हिलियन. खेळ संपलाय. प्रवीणने डीप स्क्वेअर लेग मध्ये एक चांगला झेल टिपलाय. हॅपीने मगाशी एक चांगला पिकअप शॉट दाखवला होता, परंतु यावेळेला थोडासा आउटसाइड ऑप्शन शफल झाला. परत उचलला होता बॉलला, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला झेल तिथे पाहायला मिळाला प्रवीणच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट. जय सर. कळंबोली पोलीस स्टेशनचे PSI सन्माननीय अमोलजी चौगले साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 37 आणि रन्स. पवार साहेब दोघांचंही आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. जय सर. 37 धावा, 2 फलंदाज बाद. गोविंदा गोरे न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी. पुल केलाय समोरच्या बाजूला. मिडॉनला फिल्डर नाहीये. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची असेल का, तोपर्यंत ती सुरक्षितरित्या पूर्ण केली गेली. रोशनचा चांगला थ्रो तोपर्यंत खातं उघडलंय गोविंद गोरेचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39, लॉस ऑफ 2 विकेट. 15 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. हा सामना चांगला रंगील असं दिसतंय. 1-2 डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक. 15 बॉल 19 धावा. श्री मित्रमंडळच्या समोर हे टार्गेट. रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या मैदानामध्ये सुरू होता. सोडून दिलाय बॉल विकेट कीपरच्या हातात. एक डॉट बॉल. मी मगाशीच म्हटलं 1-2 डॉट बॉल, परत कहाणी बदलेल. सद्रक्षणाय खल निग्रणाय हे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य. कळंबोली पोलीस स्टेशनचे हे अधिकारी आज या स्पर्धेला भेट देतात. आपलं स्वागत आहे. परत एक वेळा एक चांगला बॉल. अपील स्ट्रॉंग आहे. स्पष्ट नकार. रन आउट चान्स आहे. दोन्ही स्टाईलने हा बॉल फेकला होता सुहासने. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 2 डॉट बॉल आलेत. आता येईल मजा या मॅच मध्ये. काय ऍक्शन आहे गोलंदाजाची पडल्यानंतर. पा कसं झपकन बॉल आतमध्ये आला. चांगला ऑफ कटर पाहायला लागतोय. अपील स्ट्रॉंग होती, परंतु जो इम्पॅक्ट होता तो पाहिला पंचांनी. तो योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला, कारण बॉल लेग स्टंपला थोडासा सोडून जाणारा होता. निर्णय. परत अपील होते. आता विकेट कीपरने केली आहे. लेग बायचा इशारा इथे दिला जाईल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 धावा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विजय शेठ खानावकर सध्या तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवर, आणि त्यातल्या त्यात आमचे पोलीस अधिकारी, आमचे पोलीस बांधव ऑन ड्युटी 24 तास. सण साजरे होतात गर्दीतले, कारण माणूस उभा आहे वर्दीतला असं म्हणतात ना ते, याच्यासाठी. आणि आता सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर हॅलो. 40. सन्माननीय जे आपले पाहुणे आलेले आहेत त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. मी सन्माननीय विजयजी खानावकर, नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि प्रमुख आयोजक
या स्पर्धेचे. आपणास विनंती करतो की कळंबोली पोलीस स्टेशनचे PSI अमोल चौगुले साहेब आणि PSI अभय काळे या दोन्ही अधिकाऱ्यांचा आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. कळंबोली पोलीस स्टेशनचे PSI अमोल चौगुले सर हे स्वतःही स्पोर्ट्समन आहेत, क्रिकेट खेळतात. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे ग्राउंड बघून मला मोह आवरत नाही, असं वाटतं की बॅट घेऊन ग्राउंडमध्ये जावं. असे आमचे लाडके अमोल चौगुले साहेब, तसेच अभयजी काळे PSI कळंबोली पोलीस स्टेशन. जय सर. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे परत एक वेळा KPL 2026 मध्ये. गोलंदाजीमध्ये आयुष मेहता या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. मग अशी लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध जो ऑफ ब्रेक मैदानाच्या आतमध्ये त्याने टाकला, झपकन आतमध्ये आला होता. बॉल चांगला फिरवतोय हा गोलंदाज, भविष्य उज्ज्वल आहे याचं. पहिलाच बॉल आतमध्ये लागला, बॅटच्या इनसाइड एज घेऊन मागे चाललाय. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील सगळ्यात यंगेस्ट प्लेअर हाच होता. उदयोन्मुख खेळाडू, ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा KPL एक व्यासपीठ निर्माण करून देते या परिसरातील प्रत्येक खेळाडूला, आणि इथून तुमची वर्णी लागते मग वेगवेगळ्या लीग्समध्ये, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुमच्या नावाची छाप सोडली जाते, तुमच्या नावाचा गवगवा त्याचमुळे होतो. आणि मगाशी म्हणूनच मी म्हटलं पहिल्या ओव्हरमध्ये महागडा होता परंतु चांगली गोलंदाजी केली ती. बॅटची कडा मागे चाललाय बॉल, परत एक वेळा फिल्डिंग थोडीशी ढिसाळ झाली आणि त्याचा फायदा होईल. 2 धावा इथे मिळताना दिसतील. सागरने प्रयत्न नो डाऊट चांगला केला होता. फ्लाय स्लिपमध्ये अशा कॅचेस एवढ्या सोप्या नसतात, कारण तो अंदाज बांधणं गरजेचं असतं. 43 रन, 10 बॉल 15 धावांची गरज आहे. 10 बॉल 15 रन हे षटक खूप महत्वाचं ठरणार आहे. परंतु कॅप्टनने जो कॉन्फिडन्स दिलाय आयुष मेहताला तो चांगला आहे, कारण हे जे पेनल्टीमेट ओव्हर आहे याच्यामध्ये धावा खर्च जर झाल्या तर सामना फिनिश, विकेट आल्या तर मॅचमध्ये मजा. चांगला बॉल, परत एक वेळा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. दर्शनने हा फटका 2 ते 3 वेळा आतापर्यंत अटेम्प्ट केला, परंतु एकही वेळेला त्याला यश आलेलं नाही या फटक्यामागे. थोडासा शफल होऊन ऑन साईडला नो लुकचा अंदाज दाखवण्याचा प्रयत्न, परंतु प्रत्येक वेळेला बॅटला लागलेला नाहीये. तर समोरून फिरवतोय बॉल, ताता थैया नाचवलंय. सध्या तरी फलंदाजाला धोक्यात हरवलेली वाट शोधतोय फलंदाज मैदानामध्ये. हे प्रेम आहे आपल्या देशावरचं. चिमुकले भारतीय तिरंगा डौलाने फडकवतायत. आपलेही स्वागत. 8 बॉल 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. मी मगाशीच म्हटलं होतं सामना रंगेल, तो रंगतोय. परत शफल झाला, परत तोच प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. लगातार डॉट बॉल येत आहेत. 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. मागच्या ओव्हर मध्ये महागडा ठरणारा आयुष मेहता, मी म्हटलं होतं तो गोलंदाजीवर आल्याबरोबरच की याने बॉल चांगले फिरवले होते, जरी धावा आल्या असतील. आता मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय दर्शनला. समोर टाकलाय, स्लॉट मध्ये होता, मिड ऑफ आतमध्ये, धावा येतील इथे. एक टप्पा घेत बॉलच्या मागे 3 फिल्डर धावतायत. प्रयत्न सुरू आहे. शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धावा मिळतील, म्हणजेच काय 6 बॉल 11 धावांचं समीकरण शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. DJ मॅडी आलाय, म्हणजेच आता सुमधुर संगीत तुम्हाला दिवसभर ऐकायला मिळतील. आणि पहा इथे 3 फिल्डर होते. बॉल एकाच्या हातातून निसटला, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये शेवटी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. तिघांची शेती तिघांनी केली माती. 4 धावा मिळत आहेत. आणि आता
समीकरण आहे 6 बॉल 11 धावा या मॅच मध्ये. रोशन साळुंके आलाय गोलंदाजीसाठी. कळंबोलीचा चित्ता भी पिताय ती ऍड यायची पहिले. .47 लॉस ऑफ 2 विकेट. 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. सामना कमालीचा रंगलाय. अशीच तर अपेक्षा असते कळंबोली प्रीमियर लीग पासून आणि या स्पर्धेपासून. पहिला बॉल लॉफ्ट केला हवेत आहे. लॉंग ऑन खाली झेल टिपलाय परेशने. फलंदाज बाद. आता मात्र कठीण होत चाललंय काम. श्री मित्र मंडळसाठी, कारण पहिला सामना त्यांनी गमावला, दुसरा सामना त्यांनी गमावला, तिसरा सामना त्यांनी जिंकलाय. चौथ्या सामन्यामध्ये जर तुम्ही पराभूत झालात तर मात्र गाडी क्रमांक 15-52 मॅच मध्ये खतरनाक कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. आणि पिवळ्या जर्सी मध्ये हे जे खेळाडू खेळतात ते नेहमीच छाप सोडत असतात वेगवेगळ्या लीग्स मध्ये. 47 धावा, 3 फलंदाज बाद. मॅच ऑन. 5 बॉल 11 धावांची गरज. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. दर्दी प्रेक्षक नेहमीच उत्साहपूर्ण वातावरणामध्ये KPL पाहण्यासाठी येत असतात. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. परत एक वेळा बोल तयार. बॅटची कडा. फिल्डर विकेट कीपर खाली. झेल टिपला जाईल. आणखीन एक फलंदाज बाद. बॉलर ऑन हॅट्रिक. विश्वास पाटील आपले सहर्ष स्वागत. रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांतजी फाळके यांच्या वतीने पारितोषिक आहे. हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं. प्रीतमजी पाटील साहेब नावडे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतंय. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. हॅट्रिक बॉल. रोशन साळुंके ऑन हॅट्रिक. परत एक ड्राईव्ह इथे केला. हँडसम ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे मिळताना दिसतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. भागेशने बॉलला थांबवलंय. आत्ता समीकरण या मॅच मध्ये 3 बॉल 9 धावांची गरज आहे. डिफेंडिंग चॅम्पियन सध्या तरी अडचणीमध्ये, परंतु इथूनही सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. एक मोठा फटका पाहिजे, मग येईल मजा या मॅचची. आणि तोच प्रयत्न करायचा आहे संदीपला. संदीप टुबे. 3 बॉल 9. शॉर्ट बॉल हवेत आहे. चान्स बनवलाय. स्वतः गोलंदाज मागे धावतोय. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर श्री मित्र मंडळासाठी ही गाडी तयार होऊ शकते जर का सामना इथे जर का अघटित काही घडलं तर. परंतु प्रभात आंबोरे, पूजा डायग्नोस्टिक सेंटर ही आशेचं किरण बनलं राहील. हा सामना जर का इथे जिंकला ना श्री मित्र मंडळ, तर पूजा डायग्नोस्टिक सेंटर प्रभात आंबोरेचंही आव्हान कायम राहणार आहे स्पर्धेतलं. जर इथे काही अघटित घडलं की काम 12 तिथे गाडी नंबर 17-52 आहे या दोन्ही संघासाठी. 49. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. काय कमबॅक केलं या मॅच मध्ये.
नवीन बॅटर अविनाश जाधव. 2 बॉल 9. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल मागे चाललाय. फिल्डर धावतायत. 2-2 आहेत. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. त्याच्यामुळे 8 धावांची गरज आहे. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. मॅच मध्ये वर्चस्व रामदास शेवाळे प्रतिष्ठानचं श्री मित्र मंडळच्या विरुद्ध खेळत असताना डिफेंडिंग चॅम्पियन आता कुठेतरी या स्पर्धेमध्ये धोक्यात आहेत. पिंक थीम पूर्ण चहू बाजूला आपल्याला पाहायला मिळते, परंतु मेन इन पिंक सध्या त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाहीये या स्पर्धेमध्ये. आता शेवटचा 1 बॉल. 1 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. मागे ठेवलाय क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतलाय कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. मिड ऑफ आतमध्ये, डीप मध्ये स्वीपर कव्हर, डीप मध्ये मिड विकेट. एक check. लॉंग ऑन. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रशांतजी खानावकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. साहेब आपले हार्दिक स्वागत. पुल केला आणि इथे मात्र सामना जिंकलाय रामदास शेवाळे प्रतिष्ठानने. अभिनंदन. आणि इथे डिफेंडिंग चॅम्पियन श्री मित्र मंडळ या टीमचा एक मोठा पराभव पाहायला मिळाला. सुस्थितीमध्ये असलेला संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 धावा केल्या होत्या 58च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, परंतु त्याच्यानंतर हा संघ पराभूत होतोय. रामदास शेवाळे प्रतिष्ठानने हा सामना 7 धावांनी जिंकलाय. अभिनंदन. चला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ द्यात. दोस्ती 11 अरविंद ढेकडे मैदानाच्या आतमध्ये चला त्वरित. आणि हँडशेक करायचं आहे. श्री मित्र मंडळ हँडशेक करणं गरजेचं आहे. श्री मित्र मंडळ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोशन साळुंके, ज्याने बॅटिंग केली, गोलंदाजी केली आणि आपल्या टीमला विजय देखील मिळवून दिलाय. 12 धावा डिफेंड केलेल्या आहेत, 3 विकेट घेतल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून रॉयल संघाचा हुकमाचा एक्का म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आणि रायगड टेनिस क्रिकेटला एक नवी ग्लॅमर ज्यांनी मिळवून दिलं ते आदरणीय प्रशांतजी खानावकर साहेब यांचंही आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. प्रीतमजी म्हात्रे साहेब नावडे यांचं देखील, प्रीतमजी पाटील साहेब यांचं देखील आगमन आपण पाहत आहोत. चला मी विनंती करेन, चला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटरी दाखल झाल्या. दोस्ती